राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आणि यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा व्हायला लागलेल्या आहेत आणि आता ठाण्यामध्ये सुद्धा याचे पडसाद उमटतात। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र व्हा असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे। मुख्य म्हणजे शिंदेंच्या ठाण्यामध्येच हे बॅनर झळकवण्यात आलेले आहे। महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यायला हवं असं बॅनर यावेळी शिंदेंच्या ठाण्यामध्ये झळकलेलं आहे। दरम्यान काल एकनाथ शिंदेंना या संदर्भात प्रश्न विचारले असता त्यांनी मात्र बोलणे टाळलेलं आहे। यांनी एकत्र यावं अशा प्रकारचं कालपासून जे काही संपूर्ण चर्चा सुरू असताना राज ठाकरेंनी देखील टाळी दिलेली आहे, उद्धव ठाकरेंनी देखील टाळी दिलेली आहे। आपण बघू शकतो महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावं अशा प्रकारचा एक फलक ठाण्यातील पडवळनगर या ठिकाणी लागलेला आहे। विशेष म्हणजे फलकाच्या माध्यमातून बाळासाहेब मधोमध बसलेले आहेत। एकीकडे उद्धव ठाकरे आहेत आणि एकीकडे राज ठाकरे आहेत। मराठी माणसाच्या हितासाठी जर हे दोघं एकत्र आले तर नक्की त्याचा फायदा मराठी माणसांना होईल अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना अशा प्रकारचा फलक ठाण्यातल्या पडवळनगर या ठिकाणी लागल्यानंतर नागरिकांनी देखील आश्चर्य व्यक्त केलेलं आहे। विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि स्थानिक आमदार असणारे एकनाथ शिंदे यांचा जो काही प्रभाग आहे म्हणजे वाघस्टेट हा त्यांचा प्रभाग आहे, या वाघस्टेट या ठिकाणी सदरचा हा बॅनर लागलेला आहे। त्यामुळे नक्कीच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र यावं असं बॅनर इथे लावण्यात आलेलं आणि मुख्य म्हणजे शिंदेंच्या ठाण्यात हे बॅनर झळकवण्यात आलंय।